आपलं स्वतःचं घर असावं असं अनेक जणांचं स्वप्न असतं। खरं तर घर आणि त्यात राहणारं आपलं कुटुंब ही जगातील सर्वात सुरक्षित जागा मानली जाते। एका बँक मॅनेजरने हे खूप स्वप्न बघून घर घेतलं। त्यात बायको, आपला लेक आणि लेकीसह ते सुखात जगत होते। अगदी कसलीच कमी नव्हती। चौघजण एसी रूम मध्ये गाढ झोपायचे। मात्र एका रात्रीची ही झोप सकाळी उडलीच नाही आणि घडला मोठा अनर्थ। बँक मॅनेजर गिरीधर यांनी घरी आल्यानंतर बायको आणि आपल्या मुलांसह जेवण केलं। जेवणात रोजचेच पदार्थ होते। त्यानंतर चौघेही झोपायला आपल्या बेडरूम मध्ये गेले। बेडरूम मध्ये रात्रभर एसी सुरू होता, त्यामुळे त्यांना गाढ झोप लागली। परंतु सकाळी झोपेतून उठल्यानंतर मात्र चौघांनाही श्वास घ्यायला त्रास होऊ लागला। दुर्दैव म्हणजे काहीच वेळा दोन्ही मुलांनी आपला जीव गमावला, तर आई वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत। पोलिसांना असा संशय आहे की उंदीर मारण्यासाठी वापरलेल्या विषारी औषधांचा कशातून तरी या कुटुंबियांच्या शरीरात प्रवेश झाला असावा। कीटकनाशक फवारणाऱ्या एका कंपनीला त्यांच्या इमारतीत बोलावण्यात आलं होतं। रसायन फवारल्यानंतर एखादा विषारी पदार्थ एसीद्वारे रूमभर पसरला असण्याची शक्यता आहे। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी इमारतीत काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं। इमारतीत उंदरांची संख्या वाढल्याने विषारी रसायन फवारण्यात आली होती। मात्र हे एका कुटुंबाच्या जीवावर बेतलं। बँक मॅनेजर गिरीधर यांनी सांगितले की सकाळी त्यांच्या कुटुंबियांना श्वास घेण्यास त्रास झाला। त्यावेळी त्यांनी ताबडतोब आपल्या मित्राकडे मदत मागितली। त्यामुळे सर्वांना रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला, तर गिरीधर आणि त्यांच्या बायकोवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे।